सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी। डोनाल्ड ट्रम्प यांची उद्या एक महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। इराणला दिलेला अल्टिमेटम उद्या संपतोय आणि त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषद घेत आहे। 48 तासांची मुदत संपल्यावर ट्रम्प यांची पत्रकार परिषद आहे। उद्या दुपारी 1 वाजता अमेरिकन सैन्यासोबत ते संवाद साधणार आहे आणि ही महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे। त्यामुळे आता उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प काय भूमिका घेतात आणि युद्धाच्या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। इराणला त्यांनी अल्टिमेटम दिलेला होता आणि हा दिलेला अल्टिमेटम उद्या संपतोय आणि त्यानंतर उद्या दुपारी 1 वाजता ट्रम्प यांची अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। त्यामुळे उद्याच्या या पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प अर्थातच अमेरिकेची पुढची भूमिका नेमकी काय आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तर इराणने मात्र ट्रम्प यांचा अल्टिमेटम फेटाळलाय। कुवेतमध्ये तेल प्रकल्पाला आग लावण्यात आली। मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती अधिकच चिघळली असून ट्रम्प यांनी इराणला 48 तासांचा अल्टिमेटम दिलेला होता। तेहरानने ठामपणे तो नाकारलेला आहे। कमजोर आणि घाबरलेल्या मानसिकतेतून दिलेला इशारा अशी तीव्र प्रतिक्रिया देत इराणने अमेरिकेच्या भूमिकेवर टीका केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट इशारा देताना असं म्हटलंय की जर 48 तासात शांतता करार झाला नाही तर भयानक परिणामांना सामोरं जावं लागेल। या वक्तव्यानंतर जागतिक पातळीवर तणाव वाढलाय। मध्य पूर्वेतील ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून जागतिक शांततेसाठी आता मोठं आव्हान बनलेलं आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर आता इराणने मात्र पलटवार केलाय। अमेरिका आणि इस्रायलसाठी नरक बनू असा इशारा आता इराणने दिलेला आहे। अमेरिकेमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। पेट्रोलचे दर प्रति बॅरल $4.9 वर पोहोचले तर डिझेलचे दर प्रति बॅरल $5.53 वर पोहोचलेले आहेत। इराणने कुवेतमध्ये ड्रोन हल्ला केला। तेल मंत्रालयाच्या इमारतीवर हल्ला करण्यात आला। इराणकडून थेट सरकारी मुख्यालयांना आता लक्ष्य केलं जात आहे। डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता 36% खाली आली तर ट्रम्प यांच्या कार्यकाळातील सर्वात नीचांकी पातळी आता पाहायला मिळाली। इराणमध्ये सत्तापालट करण्यासाठी निघालेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच देशांतर्गत राजकीय दबाव आता वाढताना दिसतोय। इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेतील इंधनाचे दर आणि महागाई गगनाला भिडली आहे। ट्रम्प प्रशासनाबद्दल जनतेच्या मनातील असंतोष आता बाहेर येताना दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।